मुंबई अंडरवर्ल्डमध्ये डॅडी या नावानं प्रसिद्ध असलेला अरुण गवळी हा अनेक अर्थांनी वेगळा डॉन समजला जातो। मुंबईत दाऊद आणि राजन यांचं वर्चस्व असताना गवळीनं स्वतःचं अस्तित्व केवळ कायम राखलं नाही, तर दाऊद टोळीला तुडीस तोड टक्करही दिली। दाऊद, शकील, राजनसह सगळे डॉन देशाबाहेर पळून गेले, मात्र गवळी मुंबईतच राहून त्याच्या कारवाया करत होता। 1980च्या दशकात मुंबई अंडरवर्ल्ड का ताकद होती। दुसरीकडे दाऊद सारखा कुरकर्मा मुंबईवर आपलं राज्य निर्माण करत होता। अरुण गवळी आणि रमा नाईक हे भायखळा 7 रस्ता परिसरात राहायचे। त्यांना तिथे त्यांचं साम्राज्य तयार करायचं होतं, पण भायखळ्यात आधीच भायखळा कंपनी नावाची एक गँग आपलं बस्तान बसवून होती। रमा नाईक आणि भायखळा कंपनीत कट्टर दुश्मनी होती। त्यांना टक्कर देणं हे एकट्याचं काम नाही हे त्याला माहीत होतं। त्यामुळे बाबू रेशीम, रमा नाईक आणि अरुण गवळी यांनी BRA या नावाची टोळी तयार केली। या टोळीची सगळी सूत्र गवळी राहत असलेल्या दगडी चाळीतून हलत होती। त्यानंतर भायखळा गँगला संपवून त्यांनी आपलं साम्राज्य तयार करायला सुरुवात केली। जवळपास 1988 पर्यंत रमा नाईक आणि अरुण गवळी दाऊदला त्याच्या मुंबईतल्या काळ्या धंद्यात मदत करत होते। त्यांनी दाऊदचे मुंबईतले जवळपास सगळे शत्रू संपवले होते। पण एका जमिनीच्या वादातून रमा नाईकनं दाऊदला मदत करायला विरोध केला। त्यानंतर दाऊदने अरुण गवळीचा खास माणूस रमा नाईकचा एन्काउंटर केला। त्यामुळे अरुण गवळीने मुंबईत दाऊदशी खुलेआम शत्रुत्व घेतलं।